प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच धमाकेदार असा दाखवलेला आहे. प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आलेला आहे. प्रियाला इकडे आता रंगे हात पकडलंच गेलंय. इंजेक्शन देताना पोलिसांनी पकडलं तर आहेच, पण त्यासोबत आता ज्या वेळेला अर्जुन सायलीच्या हाती आता खरे रिपोर्ट्स आलेत, DNA रिपोर्ट्स, त्यानंतर मात्र आता प्रिया पूर्णपणे एक्सपोज झालेली आहे. आणि फायनली प्रेक्षकांना आता पोलिसांनी प्रियाला अरेस्ट केलेली आहे. प्रियाच्या विरोधात असलेले सगळे आरोप, सगळे पुरावे आता अर्जुन सायलीने इथे पोलीस स्टेशनमध्ये सबमिट केलेत. आणि त्यानंतर प्रियाचा आता अख्खा चेहरा सगळ्यांच्या समोर आणला आहे. प्रिया खोटी तन्वी असल्याचं सुद्धा आता सगळ्यांच्या समोर सिद्ध झालं आहे. आता हे सगळं नेमकं कसं घडलं हे सगळं काही आपण आजच्या भागामध्ये पाहूया. आपण कालच्या भागामध्ये पाहिलं की प्रिया आता सदाभानाला इकडे इंजेक्शन देत असते आणि ती इंजेक्शन देणार तेवढ्यातच आता इकडे नंदिनी आलेली आहे. आणि नंदिनीने प्रियाचा हात पकडून तिला थांबवलं आहे आणि त्या क्षणात सांगितलं की थांबा, हे इंजेक्शन देऊ नका, कोण आहात तुम्ही. आणि त्यानंतर आता मात्र प्रिया आणि ते डॉक्टर दोघंसुद्धा घाबरलेत. नंदिनी म्हणते सदाभानाला की हे इंजेक्शन घेऊ नका, हे इंजेक्शन नाही आहे, हे पॉयझन आहे. ही मुलगी तुम्हाला फसवते, इंजेक्शनच्या नावाखाली तुम्हाला पॉयझन देते, असं म्हणत आता इथे नंदिनी एक प्रियाच्या सणसणीत कानाखाली लावून देते. आता हे सगळं बघून सदाभाना घाबरलेले असतात. सदाभाना म्हणतात की ही मुलगी ही आमच्या पोटची मुलगी आणि आमच्या जीवावर उठले, आम्हाला विष देऊन मारते. नंदिनी म्हणते की हो बघा, हे स्लो पॉयझन आहे, हे इंजेक्शन घेतलं असतात तर अगदी काही तासातच तुमचा मृत्यू झाला असता. आता हे ऐकल्यानंतर प्रिया म्हणते की नाही, हे सगळं मी केलं नाही आहे, मी तर खरं तर यांना वाचवायला आले. हा जो डॉक्टर आहे त्याने हे सगळं केलं आहे, मला आधीच माहीत झालं होतं की हा त्यांच्या जीवावर उठला आहे, म्हणून मी त्यांना वाचवायला आले. प्रिया आता इथे खोटं बोलते. नंदिनी पुन्हा एकदा प्रियाच्या खाणाखाली मारते. तो डॉक्टर म्हणतो की ओ मॅडम, काय काय म्हणताय तुम्ही, हे सगळं मी नाही हे सगळं केलं आहे, तुम्हीच मला इथे घेऊन आलात खोटा डॉक्टर बनवून आणि आता सगळं माझ्यावरती आरोप घालवत आहे. नंदिनी म्हणते मला सगळं माहिती आहे, कोणी इथे एक्सप्लेनेशन द्यायची काहीच गरज नाही आहे, या प्रियाने काय केलं आहे हे सगळं माहिती आहे. आणि त्यानंतर नंदिनी पुन्हा एकदा प्रियाच्या कानाखाली मारते. प्रिया म्हणते की तू मला का मारतेस, मी काही केलं नाही आहे, मी सांगते ना हे सगळं ह्या डॉक्टरांचं काम आहे. आता इथे मैनावतीला सुद्धा हे माहिती आहे की शांताला सुद्धा प्रियानेच मारलेलं आहे. आता इथे मैनावती सुद्धा पुढे येते आणि प्रियाच्या एक कानाखाली लावून देते आणि म्हणते कसली मुलगी आहेस तू, ह्या मुलीला जन्म दिला मी, एका मुलीला नाही तर एका राक्षसिणीला जन्म दिलाय मी, आता मला त्याच गोष्टीची लाज वाटते की हिच्यासारख्या मुलीला मी जन्म दिलाय, असं म्हणत नाही मैना पुन्हा एकदा प्रियाच्या कानाखाली मारते. आता इथे नंदिनीने पोलिसांना आधीच बोलवलेलं असतं. पोलीस तिथे येतात. नंदिनी म्हणते ह्या मुलीला आत्ताच्या आता ताब्यात घ्या, या मुलीने विष प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आणि ह्या दोघांना मारण्याचा प्रयत्न केला. आता इथे पोलीस येतात आणि प्रियाला अटक करणारच असतात. पण तेवढ्यात आता पोलिसांनी नंदिनीला हे सांगितलं की जरी यांचा गुन्हा खूप मोठा असला तरी मला यांना अटक करता येणार नाही, कारण संध्याकाळचे 6 वाजून गेलेत आणि संध्याकाळचे 6 वाजून गेल्यामुळे आपण कुठल्याही स्त्रीला अटक करू शकत नाही. पण नंदिनी म्हणते तिने तर एखाद्याला मारण्याचा प्रयत्न केला आहे, खून करण्याचा प्रयत्न केला आहे, तरीसुद्धा अटक होऊ शकत नाही. नंदिनी लगेच इथे अर्जुनला फोन करते की प्रियाला आता अटक होऊ शकत नाही. अर्जुन म्हणतो ठीक आहे, मी एका वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करतो. अर्जुन त्यांनाही फोन करतो पण त्यांच्याकडून तेच उत्तर येतं. आता मात्र इथे नाईलाज असतो आणि त्यानंतर अर्जुनने सांगितलं की काही झालं तरी सदाभानाला फुल पोलीस प्रोटेक्शन मिळायला हवं, कारण त्यांच्या जीवाला धोका आहे. आणि प्रियाला सांगा की प्रियावरती पोलिसांनी सक्त नजर ठेवून राहायला हवी, ही मुलगी पुन्हा एकदा कोणाचा जीव घेण्याचा प्रयत्न करू शकते. उद्या सकाळपर्यंत तिच्यावरती बारीक नजर ठेवायला सांगा. आणि त्याच वेळेला आता नंदिनी सगळ्यांचा निरोप घेते. नंदिनी निघून जाते तर इकडे पोलीस आता प्रियाला घेऊन थेट सुभेदारांच्या घरामध्ये निघून येतात. प्रियाचं तर हे आगळं वेगळं आणि वेगळंच रूप बघून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलाय. अश्विन म्हणतो की तुझी पापं कधी संपणार आहेत, रोज तुझं एक कोणतं तरी नवीन नाटक सगळ्यांच्या समोर येत आहे, तुला अजूनही अक्कल येत नाहीये का, अजूनही सुधारायचा प्रयत्न करणार नाहीयेस का तू, एवढं होऊन सुद्धा तुझ्या पापांचा घडा भरतच चाललाय, तुझे गुन्हे दिवसेंदिवस वाढतच चाललेत, तुला जराही लाज वाटत नाहीये का, तू पुन्हा एकदा मारण्याचा विष प्रयोग करण्याचा प्रयत्न केलास का आणि कशासाठी, त्या सदा आणि मैनाचा तुझ्याशी काय संबंध आहे. आता इथे अश्विन प्रचंड चिडलेला असतो. इथे प्रतापसुद्धा म्हणत असतात की ही मुलीला आपण घरामध्ये ठेवून घेतलं हेच आमचं दुर्दैव, हिला आत्ताच्या आता घेऊन जा. इथे अर्जुन म्हणतो की तेच आपलं दुर्दैव आहे, का संध्याकाळचे 6 वाजून गेल्यामुळे आता तिला अरेस्ट होऊ शकणार नाही आहे. प्रिया मात्र आता इथे सगळ्यांच्या हातापाया पडत असते. सगळ्यांना म्हणते की माझी ही शेवटची चूक आहे, यापुढे माझ्याकडून अशी चूक होणार नाही, प्लीज मला एकदा माफ करा, एकदा संधी द्या. इथे कल्पना म्हणते आत्तापर्यंत तुझ्या प्रत्येक चुका मी पोटात घातल्या, प्रत्येक चुकीला माफी केली, प्रत्येक गोष्टीला तुला माफ करत घरामध्ये ठेवत आलो, पण तू तर थांबतच नाही आहेस, एकामागून एक चुका नाही तर गुन्हे करत चाललीस आणि तरी पुन्हा वरती तोंड करून म्हणतेस की तुला माफ करायचं.
अगं तुला थोडी पण लाज नाही वाटत का दुसऱ्यांच्या जीवाशी खेळताना? अगदी मुंग्यांना कसं सहज मारावं तशी तू माणसांना मारत चाललेली आहेस. अश्विन म्हणतो, माझं दुर्दैव, मला किती दिवस ह्या मुलीचं तोंड बघत राहावं लागणार आहे माहीत नाही. हिला आत्ताच्या आत्ता इथून घेऊन जा. अर्जुन इथे अश्विन प्रचंड चिडलेला असतो. पोलीस म्हणतात की उद्या सकाळी 6 नंतरच आम्ही त्यांना अरेस्ट करू शकतो. त्याच्या आत आम्हाला त्यांना अरेस्ट करता येणार नाही. पण आमचं पोलीस बंदोबस्त इथे स्ट्रिक्ट राहणार आहे. तर इकडे रात्री आता प्रिया शांताचा खुनाचा आर आपल्यावरती येऊ नये म्हणून तिने आता जे काही पुरावे लपून ठेवलेले असतात ते पुरावे आता कोणाच्याही न कळत तिला लपून ठेवायचे असतात. जर ते सापडले तर शांताचा खून मी केला हे सुद्धा सगळ्यांच्या समोर येईल. आणि म्हणून प्रिया आता सगळ्यांचा डोळा चुकून रात्रीच ते गाठोडं घेऊन येते त्याच्यामध्ये चाकू आणि जे तिने शांताला ज्याच्यामध्ये गुंडाळून ठेवलेलं होतं ते सगळे पुरावे आता प्रिया गार्डन एरियामध्ये येते आणि तिथे खड्डा खणते आणि त्या खड्ड्यामध्ये ते सगळं काही लपून ठेवत असते. आणि त्याच वेळेला आता हे सगळं काही विमलने पाहिलेलं आहे. विमल जाते आणि हे सगळं काही सायलीला सांगते. प्रिया तर ते गाठोडं लपून तर ठेवते पण त्यानंतर सायली आणि विमल दोघीसुद्धा ते येतात आणि ते गाठोडं घेऊन येतात. सायली म्हणते की प्रियाने हे सगळं काय लपून ठेवलंय, काय ती जमिनीमध्ये खड्ड्यामध्ये हे लपून ठेवत असणार आहे. सायली आता ते पिशवी जी आहे ती पिशवी ओपन करून पाहते आणि त्या पिशवीमध्ये तिने जेव्हा शांताचा खून केला तेव्हाच्या सगळ्या वस्तू आतमध्ये भरून ठेवलेल्या असतात आणि त्याचा आता खूप घाण वास येत असतो. सायलीने आता ते सगळं उघडून पाहिल्यानंतर तिला खूप मोठा धक्का बसलाय. आता सायलीने कसलाही विचार न करता लगेचच इन्स्पेक्टर सावंत यांना बोलवलंय आणि हे सगळ्या गोष्टी आता त्यांच्या हवाली केलेल्या आहेत. आता शांताचा खून हा प्रियानेच केला त्याच्या विरोधात अर्जुन आणि सायली यांच्या हाती खूप खूप मोठा असा पुरावा लागलेला आहे. इकडे जयेश मात्र आता कोर्टामध्ये खरी साक्ष द्यायला तयार झालेला आहे. त्याला पश्चाताप झाला की त्याने बायकोसाठी तो खुनाचा आळ स्वतःवर घेतलेला असतो. पण प्रियाने तर त्याच्या बायकोलाच इकडे किडनॅप करून ठेवलं. म्हणजे मी तर आयुष्यभर जेलमध्ये सडत राहणार आणि माझ्या बायकोचं ऑपरेशनसुद्धा होणार नाही. त्याच्यामुळे आता इथे जे संतोष हा इन्स्पेक्टर सावंत यांना बोलावून घेतो आणि त्यांना म्हणतो की मी कोर्टामध्ये खरी साक्ष द्यायला तयार आहे. मला कुणी केला हे माहिती आहे. मी हा जो आरोप माझ्यावरती घेतलाय तो मी मुद्दामून घेतलाय. पण मला आता कोर्टामध्ये सगळं काही खरं बोलायचं आहे, खरं सांगायचं आहे. आता इथे संतोषनी स्वतः इन्स्पेक्टर सावंतांना खरी स्टेटमेंट दिली. इन्स्पेक्टर सावंत आता त्याच वेळेला अर्जुनला फोन करतात. अर्जुनला फोन करून त्याने आता सगळं काही सांगितलं आहे की संतोष हा कोर्टामध्ये खरी साक्ष द्यायला तयार झालेला आहे आणि त्याने उद्याच कोर्टामध्ये हिअरिंग घ्या असं त्याचं म्हणणं आहे. तो कोर्टामध्ये खरं काही सांगायला तयार झाला आहे. अर्जुन म्हणतो की हो, मी उद्याच कोर्टामध्ये हिअरिंग मागून घेतो. तिकडे सायली अर्जुनला म्हणत असते की हो काय झालं. अर्जुन म्हणतो इन्स्पेक्टर सावंत यांचा फोन होता. संतोष खरं बोलायला तयार झालेला आहे आणि मी उद्याच कोर्टामध्ये आता हिअरिंग बोलावून घेणार आहे. काय आहे ना, लवकरात लवकर आपल्याला आता प्रियाच्या विरोधात सगळे पुरावे गोळा करायचे. उद्या सकाळी DNA रिपोर्टसुद्धा आपल्या हातामध्ये येणार आहेत. एकदा का संतोषने कोर्टामध्ये सत्य सांगितलं आणि प्रियाचा खरा चेहरा समोर आला. शांताचा खून प्रियानेच केला आहे. मग प्रियाला एक्सपोज करण्यासाठी आपण मोकळे. मग प्रियाला कोणीही वाचू शकणार नाही. आणि तेवढ्यातच आता इथे अर्जुनला एक मेसेज येतो. तो मेसेजमध्ये आता लॅबमधून आलेला असतो. प्रियाची DNA टेस्ट झालेली असते आणि तिचा रिपोर्टसुद्धा रेडी झालेला आहे. त्याने मेसेज केला आहे की हा तुम्हाला रिपोर्ट पाठवला आहे. उद्या सकाळी तुम्हाला प्रिंटआउट रिपोर्ट ओरिजिनल मिळून जाईल. सायली म्हणते की बरं झालं. प्रिया प्रतिमात्यांची मुलगी नाही आहे हे तर आता सिद्ध झालंच आहे. फक्त एकदा आता उद्या संतोषने कोर्टामध्ये खरं सांगायला हवं. म्हणजे प्रियावरचे सगळे आरोप आपण अगदी सहज सिद्ध करू आणि मग तिला या शिक्षेपासून कोणीही वाचू शकणार नाही आहे. आता इकडे अर्जुन सायलीची फुल ऑन तयारी झाली आहे प्रियाला अडकवण्यासाठी. पण प्रिया मात्र इकडे घाबरली आहे. आता म्हणते की माझं काही खरं नाही आहे. माझा प्रत्येक डाव ह्या अर्जुन सायलीने हाणून पाडलेला आहे. त्या सदा महिन्याला मारण्याचा प्रयत्न केला तिथेसुद्धा त्यांनी मला पकडलं. असं कसं होऊ शकतं. माझ्याकडून अशी चूक कशी काय होऊ शकते. आता पोलीससुद्धा माझ्या बंदोबस्तासाठी बाहेर थांबलीत. मी काय करू. माझी आजचीच रात्र आहे. मी काय करू शकते आता. उद्या सकाळी मला पोलीस घेऊन जातील. नाही असं होऊन चालणारच नाही. मला काही झालं तरी स्वतःचा जीव हा वाचवायलाच हवा. आता कसलाही विचार करून चालणार नाही. मला आता इथून पळून जायलाच हवं. पण पळून कशी जाऊ. बाहेरून तर पोलीस आहेत. आणि तेवढ्यातच प्रियाला आता तिथून एक तिच्या जो अडगळीच्या खोळीमध्ये ज्या ठिकाणी आहे तिथे तिला खिडकी दिसते. आता प्रिया म्हणते काही झालं तरी मला पळून जायलाच हवं. मला माझा जीव वाचवायलाच हवा. प्रिया ती खिडकीतून वाकून पाहते तर तिथे कोणीच नसतं. प्रिया म्हणते हीच ती वेळ आहे. आता मला पळून जायलाच हवं. प्रिया लगेचच त्याची बॅग घेते आणि बॅगेमध्ये कपडे भरायला सुरुवात करते. पटापट आवरत असते आणि ती आता पर्समध्ये पाहते तर तिच्याकडे पैसेच नसतात. पर्समध्ये फक्त 30 रुपये असतात. प्रिया ती 30 रुपये पाहते आणि म्हणते की आता काय करू. पैसेच नाही आहेत. बिना पैशांची मी कुठे आणि कशी जाऊ. ह्या 30 रुपयात साधी कॅबसुद्धा बुक होणार नाही आहे मला इथून बाहेर जाण्यासाठी. खाण्यापिण्याचं मी काय करू. भीक मागू का आता. माझ्यावर अक्षरशः ह्या अर्जुन सायलीने भीक मागायची वेळ आणलेली आहे. पण आता माझा नाईलाज आहे. मला इथून
बाहेर पडावंच लागेल. पैशांचा तर बंदोबस्त मी कसाही करू शकते. प्रिया आता ते 30 रुपये घेते आणि बॅग घेऊन बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न करत असते. प्रिया घरातून बाहेर पडताना कोणी ओळखू नये म्हणून तिच्याकडे असलेला जो काळ्या रंगाचा ड्रेस होता तो ड्रेस तिने घातलेला आहे आणि ती ड्रेस घालून आता खिडकीतून बाहेरच पडते. आता प्रिया म्हणते की अर्जुन सैली, तुम्ही माझ्या विरोधात कितीही पुरावे गोळा करा, मी तुमच्या हाती कधीच लागणार नाही आहे. मी इतक्या लांब निघून जाणार आहे की तुम्ही कितीही पुरावे गोळा केलेत त्याचा काहीही उपयोग होणार नाही आहे. तुम्ही माझं काहीच वाकड करू शकत नाही. आणि हो, आतापर्यंत तुम्ही मला जो काही त्रास दिला आहे त्या सगळ्याचा हिशोब चुकता करायला मी नक्कीच परत येणार, असं म्हणत प्रिया आता तिथून पळून जात असते. प्रिया पळून जाते पण तिच्याकडे आता जाण्यासाठी पैसेच नसतात. त्याच्यामुळे तिला चालत जाण्यात दुसरा काही ऑप्शनच नाही आहे. प्रिया म्हणते की आज माझ्यावर ही वेळ आली की माझ्याकडे साधे पैसेही नाही आहेत. अर्जुन सैली, मी तुम्हाला सोडणार नाही आहे. आणि प्रिया आता इथे येऊन बस स्टॉपजवळ येऊन थांबून असते. आणि तेवढ्यातच आता तिथून जाणाऱ्या मंजिरीचे लक्ष प्रियाकडे जातं. तिने प्रियाला ओळखलंय आणि ती म्हणते ही तर प्रिया आहे, ती इथे काय करते. आणि आता मंजिरी वेळ न घालवता इकडे सायलीला फोन करते. सायली झोपलेली असते. सायली म्हणते की एवढ्या रात्री या मंजिरीचा फोन, तिने का फोन केला असेल. सायली मंजिरीचा फोन उचलते आणि तिच्याकडून कळतं की मी आता इथे प्रियाला पाहिलं. प्रिया इथे बसस्टॉपवर येऊन थांबलेली आहे. सायली म्हणते की काय, प्रिया बसस्टॉपवरती, प्रिया तिकडे बसस्टॉपवर काय करते. मंजिरी म्हणते की माहीत नाही, पण तिने काळ्या रंगाचा सूट घातलेला आहे, मे बी ती पळून जाण्याचा प्रयत्न करते असं वाटतंय. आता मात्र सायली म्हणते की तू तिच्यावरती लक्ष ठेव, तिला पळून जाऊ देऊ नकोस. आणि एक काम करते, मी आताच्या आता इथे रमाला सुद्धा फोन करते, ती तुझ्या मदतीला येईल. इथे सायली आता रमाला फोन करते आणि रमाला झालेला सगळा प्रकार सांगते. रमा म्हणते काळजी करू नकोस, प्रियाची कशी वाट लावायची हे मला चांगलंच माहिती आहे. आणि इथे मात्र आता रमा आणि मंजिरी मिळून दोघं सुद्धा प्रियाची चांगलीच वाट लावणार आहेत. प्रिया इथे आता मात्र निवांत बसलेली असते आणि त्याच वेळेला आता तिच्यासमोर मंजिरी आणि आता इथे रमा दोघीसुद्धा येतात. रमा प्रियाच्या समोर येते आणि म्हणते की काय गं, तू अशी एकटी इथे शांत का बसलीस. आणि रमा आता तिची काळजी असल्यासारखी पुन्हा एकदा प्रियाची विचारपूस करते. प्रियाला वाटतं की आपल्याला हिच्यापासून नक्कीच मदत मिळेल. प्रिया म्हणते की काय ना, माझी पर्स हरवली, त्या चोराने माझी पर्स मारली आणि त्याच्यामुळे आता माझ्याकडे घरी जाण्यासाठी पैसेच नाही आहेत, मग म्हणून मी इथे बसले, काय करणार मी. आणि प्रिया आता स्वतःच रडगण गात असते. इथे मंजिरी तिच्यावरती लक्ष ठेवून असते आणि तिने आता इकडे इन्स्पेक्टर सावंत यांना फोन केलेला असतो आणि तिने इथे प्रियाचं लोकेशन सुद्धा दिलेलं असतं. प्रियाला वाटतं की आता ह्या रमा आपल्याला नक्कीच मदत करेल. रमा तिच्याशी गोड बोलत असते आणि आता ती तिला पैसे देणार असंही सांगत असते. आणि तेवढ्यातच आता तिथे इन्स्पेक्टर सावंत येतात आणि त्यांच्याकडून आता कळतं की ही प्रिया पळून चाललेली असते. इथे रमा आणि मंजिरी पुन्हा एकदा प्रियाचं थोबाड फोडतात आणि तिला पुन्हा एकदा त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे. इकडे पुन्हा एकदा पोलिसांनी प्रियाला घरी आणलेलं आहे. आता मात्र इकडे सगळ्यांच्याच डोक्याला ताप झालाय. प्रताप म्हणतात ही मुलगी आपल्याला सुखाने जगूच देणार नाहीये. एवढं सगळं होऊन सुद्धा तिच्या ह्या सगळे गुन्हे, तिची कारस्थानं अजून थांबतच नाहीये. सायली म्हणते की बस, उद्या सकाळपर्यंत प्रिया फक्त वाट बघ, नाही तुझे 3 तेरा वाजवले तर नावाची सायली नाही. इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन आणि सायलीच्या हाती मात्र आता DNA टेस्टचे रिपोर्ट्स आलेले आहेत आणि फायनली प्रियाच्या विरोधातले सगळे पुरावे अर्जुन सायलीच्या हाती आलेत. आणि त्याच्यामुळे आता अर्जुन सायलीने प्रियाला सगळ्यांसमोर एक्सपोज केलं. प्रियाला सगळ्यांच्या समोर आणत अर्जुन आणि सायलीने आता प्रियाच्या इथे एक सणसणीत कानाखाली लावल्या. सायली म्हणत असते की प्रतिमा, त्या रविराज काका, तुम्हाला आज खूप मोठी गोष्ट सांगायची आहे. ज्या सत्याच्या इतके दिवस आम्ही मागे होतो ते सत्य आज आमच्या समोर आलेलं आहे. त्याचा पुरावा आमच्या समोर आलेला आहे आणि आज ते आम्ही तुम्हाला सगळ्यांच्या समोर सांगणार आहे. आता प्रताप म्हणतात की हिने आणखीन काय पराक्रम करून ठेवलेत, रोज काहीतरी नवीन कारस्थानं, आज काय नवीन आहे. सायली म्हणते नवीन नाही, खूप जुनं आहे. आम्हाला ते कधीच माहीत झालं होतं, पण आमच्याकडे ठोस पुरावा नव्हता म्हणून इतके दिवस आम्ही शांत होतो आणि तिच्या विरोधात फक्त पुरावे गोळा करत होतो. पण आज तो दिवस आलाय. आज हिचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येणार आहे. आणि त्याचबरोबर सायली आता प्रियाच्या इथे कानाखाली देते. प्रिया म्हणते की काय करते सायली, आता काय केलं मी, आता काय केलं, आता का मारतेस तुम्हाला. सायली म्हणते की कळेल, का मारते ते तुला चांगलंच कळेल. आणि आता इथे सायली प्रियाच्या एक पापाचा घडा वाचायला सुरुवात करते. प्रियाने आत्तापर्यंत काय कारस्थानं केली ते एक कारस्थान सांगत प्रियाच्या सणसणीत कानाखाली मारत जाते. प्रियाने आतापर्यंत सगळ्यांचा कशा पद्धतीने विश्वासघात केला, खोटी तन्वी बनून सगळ्यांसमोर कशी आली. सायली सगळ्यांना सांगते की ही आपली तन्वी नाही आहे, ही खोटी तन्वी आहे, खोटी तन्वी बनून आपल्या आयुष्यात आली. आणि त्यासाठी प्रियाच्या कानाखाली सायली एक मारते. पुन्हा म्हणते की तू प्रतिमा, त्या रविराज काकांचा विश्वासघात केलास, त्यांच्या आईवडिलांचा, त्यांच्या भावनेचा अपमान केलास, त्यासाठी पुन्हा एक कानाखाली मारते. पूर्ण अजिंच्या प्रेमाचा, तिच्या भावनांचा खेळ केलास, पुन्हा एक कानाखाली मारते. त्यानंतर अस्मिताला मारण्याचा प्रयत्न केला, त्याच्यासाठी पुन्हा एक कानाखाली मारते.
तिने अर्जुन सायलीला मारण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी पुन्हा एक कानाखाली मारते. असं करत अर्जुन सायली एक एक गुन्हा समोर आणत प्रियाच्या कानाखाली मारत असते. आणि त्यानंतर सायली आता प्रियाचा हात धरून फरफटवतच घराच्या बाहेर आणते. प्रिया म्हणते, सायली तू हे काय करतेस? तू काय करतेस? तुला कळते का मी असं काही केलं नाही आहे? हे सगळे खोटे आरोप आहेत, तू खोटे आरोप माझ्यावर लावतेस. सायली प्रियाचं काही ऐकत नाही, तिचा हात धरून फरफटवतच बाहेर आणते आणि म्हणते की आज मी तुझे 3 तिरा वाजवणारच आहे. आज तुला कोणीही वाचू शकणार नाही. सायली प्रियाला बाहेर आणते आणि तिच्या मागोमाग आता सगळे सुभेदार आणि किल्लेदार बाहेर येतात. प्रिया म्हणते की सायली थांब थांब, काय करतेस तू? आणि त्याच वेळेला सायली प्रियाचा हात धरते आणि तिला घराच्या बाहेर ढकलून देते. ज्यावेळेला सायली प्रियाला बाहेर ढकलते त्यावेळेला ऑलरेडी तिथे पोलीस आलेले असतात आणि प्रियाची मात्र आता रात्र संपली. म्हणजे पोलिसांनी सांगितलेलं असतं की हिला आपण रात्री तर अरेस्ट करू शकत नाही. सायली म्हणते, तुम्ही म्हणाला होतात की हिला रात्री अरेस्ट करू शकत नाही, आता दिवस आहे आणि तिच्या पापांचा घडासुद्धा भरला आहे. सायली पुन्हा इथे सगळ्यांच्या समोर प्रियाच्या आणखीन एक कानाखाली देते आणि म्हणते की 1 नंबरची खोटारडी नालायक मुलगी आहे. तिने आत्तापर्यंत सगळ्यांना फक्त आणि फक्त फसवलेलं आहे आणि हा घ्या पुरावा. आणि सायली तिच्याकडे असलेले DNA रिपोर्ट्स आता इथे सगळ्यांना दाखवते. आणि प्रेक्षकांनो, फायनली प्रियाचा अध्याय इथे संपलेला आहे. प्रियाचा खरा चेहरा, प्रिया खोटी तन्वी असल्याचं सायलीने सगळ्यांसमोर खरा रिपोर्ट दाखवत सिद्ध केलेला आहे.